एवढं साधं रिलेशन आहे, बघायचं आपल्याला, क्रॉस चेक करायचंय, फॉर्म्युला कसं काय ठेवायचं, काही करा, काय अडचण नाही. एक जनरल ऑब्झर्वेशन काय असतं बघा, तर आपल्याला माहित आहे सिन्स velocity v is equal to under root p by density ना रे into gamma, किंवा ज्यांना याच्यात इंटरेस्ट आहे ते म्हणतील डायरेक्ट बल्क मॉड्युलस कोणाचा एडियाबॅटिकचा ना रे डिवाइड बाय गॅमा. म्हणजे आम्हाला माहित आहे वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. आता वरी वन 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 काढला, समजा काही लोक म्हणतील असं लिहिलं तर काय होतं, अंडर रूट 1 बाय डेन्सिटी असं चालेल ना. मग ह्याला पण रूट वापरलं, ह्याला पण अंडर रूट 1 म्हणजे 1च ना, म्हणजे हे असं पण केलं तरी चालतं ना. वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट डेन्सिटी, चालेल ना. आता मजा बघा किती साधी सोपी गोष्ट आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं नेचरचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. ढग बघितलेले असतात आपण किंवा पाण्याची वाफ बघितलेली असते. जनरली मॉइश्चर किंवा स्टीम वाफ म्हणूया आपण, ही वाफ एअरच्या वरती जाते ना रे बाळांना. आणि मला असं वाटतं 6वी-7वी पासून आपण वॉटर सायकल बघतो ना, पाऊस कसा पडतो, मग सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, ती वाफ वर कशी जाते वगैरे. मग वाफ वर जाते त्याचं कारण वाफ ही खालची जी ऍटमॉस्फिअरची लेअर आहे त्याच्यापेक्षा हलकी असेल म्हणूनच वर जाते ना. म्हणजे खाली जी आपल्या या स्पेसला जी काही इथं जी एअर दिसते त्याच्या डेन्सिटीपेक्षा त्याची डेन्सिटी कमी असेल तेव्हा ती वर जाते ना. म्हणजे एवढा तर किमान आपल्याला अर्थ कळतो की डेन्सिटी ऑफ मॉइस्ट का म्हणलं आपण, तर कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे. लक्षात आलं का? म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे असं त्याचा अर्थ झाला. मग डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. लक्षात आलं का? मग डेन्सिटी मॉइस्ट बाबा असं का रे, मॉइस्ट एअर वरती गेली ना, मग डेन्सिटी काय त्याची कमी आहे, इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय. ड्रायची जास्त आहे म्हणून ती ड्राय एअर खाली राहिली आणि वाफ वरती गेली, कारण डेन्सिटी कशी आहे कमी. मग तुम्हीच मला सांगा, ज्याची डेन्सिटी कमी त्याच्यामध्ये स्पीड कमी का जास्त? सिंपल आहे ना. मग याचाच अर्थ तुमच्या हे लक्षात आलं असेल की जिथं मॉइश्चर जास्त तिथं स्पीड जास्त. मग आता तुम्ही मला सांगा, मग आपण नॉर्मली जे बोलतो आपल्या आवाजाची हिवाळ्यातली स्पीड कशी असेल जास्त आणि उन्हाळ्यातली कमी, कारण किंवा पावसाळ्यामध्ये बोलूया, रेनी सीझन मध्ये बोलूया, पावसाळ्यामध्ये जास्त मॉइश्चर असतं की नाही, मग स्पीड सुद्धा कशी पाहिजे जास्त आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाहिजे. रिलेशन शेवटी तेच येणार. लक्षात आलं का? मग मला सांगा, साधी सोपी सुंदर कॉन्सेप्ट कळते का? मग मॉइश्चर वाढलं की स्पीड सुद्धा साऊंडची वाढते. म्हणून काही ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल सुद्धा दिलेलं असतं की सायरन किंवा अँब्युलन्स वगैरे जातात, त्याच्या सायरनचा आवाज जो असतो ना तो रेनी सीझन मध्ये कसा असतो, जास्त लांब जातो, कारण त्याची स्पीड पण जास्त असते. मग ह्या साध्या सोप्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. मग साऊंड आणि मॉइश्चर याचा परिणाम कळतो ना नक्की. मग मॉइश्चर वाढलं की स्पीड सुद्धा वाढणार आणि एअर जेवढी ड्राय असेल तेवढी स्पीड सुद्धा कमी असणार. मग जेवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की एअर कशी झाली असते, कम्प्लीट ड्राय, बरोबर आहे की नाही, बऱ्यापैकी ड्राय असते. मग हे समजलंय तुम्हाला? नक्की समजलंय. मग जर हे समजलं असेल तर आता आपण एक छोटस फक्त काम करणार आहोत. साधी सोपी गोष्ट मी तुम्हाला बोलतो, नीट ऐकता. हा वेळ आहे थोडासा. याच्यानंतर मी आता हे काय टाकणार नाही, अपलोड करणार नाही. मुद्दा आहे फ्रिक्वेन्सीचा. कशाचा मुद्दा आहे तुम्हाला माहित आहे, सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू एफ लॅम्बडा ना रे. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली तर वेव्हलेंथ काय होत असते कमी, किंवा ही कमी केली तर ही काय होत असते, पण याच्यावर काही परिणाम होत नाही. हे आपण शिकलो ना. म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या स्पीडवर कसलाच परिणाम होत. मग आता तुम्ही मला सांगा की एक ढोल वाजवतो मी, आणि ढोल वाजवत असताना त्या ढोल मधून वेगवेगळ्या वेव्हज बाहेर पडतात. मग कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कोणाची फ्रिक्वेन्सी कमी आहे. किंवा लांब कशाला, भारी एक्झाम्पल घेऊ, भारी इंटरेस्ट वाटावं असं. बोरिंग नको. मला सांगा, आता आम्ही दुकानात गेलो आणि मस्तपैकी एकदम असं 15-20 हजाराची होम थिएटर सिस्टम विकत घेतली. आता कुठल्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात गेला, असे मोठे मोठे छाती एवढे स्पीकर आहेत ना. काल परवा आपण ह्याला स्पीकर आणलेला प्रोग्रामला, टॉवर स्पीकर म्हणायचं. कसं टॉवर उभं केलं नसतं, टॉवरचा कळतो ना. ह्यात कसा असतो, खाली असा मोठा स्पीकर, मध्ये मिडियमचा आणि वर ट्विटर असतो. मग हा तुमच्यासाठी असतो बेस, हा असतो ट्विटर, आणि हा मिड फ्रिक्वेन्सी असतो. मग आता सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी याची F1, याची घेतली F2 आणि याची घेतली
सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी, मग F1 इज ग्रेटर दॅन F2 विच इज ग्रेटर दॅन, मग वेव्हलेंथ ह्याची जास्त असणार ना आता. मग याचे आपण म्हटलं λ3 इज ग्रेटर दॅन λ2 विच इज ग्रेटर दॅन λ. ज्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी त्याची वेव्हलेंथ सगळ्यात, एवढं रिलेशन कळतं आम्हाला. मग मला सांगा तुम्ही कुठल्याही भाषा शिका, याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणून स्पीड जास्त असते का? स्पीकर चालू झाला की सगळे आवाज आपल्या एकदाच येतात ना, का अगोदर घुंगरं वाजली म्हणजे पुन्हा थोड्या वेळानं त्या सिंगरचा आवाज आला आणि पुन्हा थोड्या वेळानं ढोल वाजायला चालू झाले, असं नाही ना. ते म्युझिक सगळं सोबतच येतं ना. अरे बरोबर आहे की नाही? हा, नशीब त्याच्यात अगोदर जर घुंगरच वाजवले असतील नंतर सिंगर गाणंच म्हणत असेल तर तो भाग वेगळा. पण घुंगरू वाजवायला चालू आहे, ढोल बडवायला चालू आहे, सिंगर गाणं म्हणायला एकाच वेळी चालू आहे, म्हणून का आपला घुंगराचा आवाज अगोदर येणार का? नाही येणार. सगळ्यांची स्पीड कशी असते? सेम. म्हणजे स्पीड ही वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाही, असा त्याचा अर्थ होतो. कळलं का?